So the next term is resonance. Okay, resonance is also called as tune circuit. Tune circuit. Okay, means this resonance term. This is a useful term. It plays an important role in radio and TV circuit to tune or to select a particular station signals. ओके, मीन्स टीव्ही मध्ये रेडिओमध्ये एखादा पर्टिक्युलर टीव्ही मध्ये आपल्याला चॅनल सिलेक्ट करायचा असतो. देन रेडिओ सर्किटमध्ये एखादा स्टेशन सिग्नल आपल्याला पर्टिक्युलर स्टेशन सिग्नल सिलेक्ट करायचा असतो. मग तेव्हा आपण हे ट्यून सर्किट और रेझोनन्स यूज करतो. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेझोनन्स? सो रेझोनन्स इज डिफाईन ॲज इट इज द पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर सर्किट गिव्स मॅक्झिमम रिस्पॉन्स ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. मीन्स इलेक्ट्रिक सर्किट मधला असा पॉइंट ज्या पॉइंटला सर्किट मॅक्झिमम रिस्पॉन्स देतं एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. ओके, अँड रिस्पॉन्स मे बी इम्पिडन्स और करंट. आयदर रिस्पॉन्स इम्पिडन्स असू शकतो और करंट असू शकतो इन द सर्किट. अँड द फ्रिक्वेन्सी ॲट विच सर्किट बिकम्स रेझोनंट इज कॉल्ड ॲज रेझोनंट फ्रिक्वेन्सी. मीन्स ज्या फ्रिक्वेन्सीला सर्किट मॅक्झिमम रिस्पॉन्स देतं त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय बोलतो? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ओके, means resonant frequency is denoted by FR. Means resonance is defined as it is the point in electrical circuit where circuit gives maximum response at a particular frequency. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला सर्किट मॅक्झिमम रिस्पॉन्स देतो त्याला आपण बोलतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी अँड इट इज डिनोटेड बाय FR. ओके, सो व्हाईल शोज रेझोनन्स इज नोन ॲज अ ट्यून सर्किट. आता ह्या सर्किटमध्ये बघा रेझोनन्स त्यांनी शो केलेला आहे. इथे असते आयदर इम्पिडन्स असतो आयदर करंट. ह्या पॉइंटला असते फ्रिक्वेन्सी 0, 1, 2, 3. ओके, आणि हा आहे रेझोनन्सचा ग्राफ. ओके, सो आता ह्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कुठे मॅक्झिमम रिस्पॉन्स येतो? ह्या पॉइंटला मॅक्झिमम रिस्पॉन्स येतो, मग त्याला आपण काय बोलणार? रेझोनन्स बोलणार. आणि कोणत्या फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम रिस्पॉन्स येतोय? 3 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सीला मॅक्झिमम रिस्पॉन्स येतो. सो 3 किलोहर्ट्ज इज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ओके, सो द मेन यूज ऑफ दिस सर्किट इज वी फाइंड इन रेडिओ अँड टीव्ही सर्किट. रेडिओ आणि टीव्ही मध्येच आपल्याला एखादा पर्टिक्युलर स्टेशन किंवा पर्टिक्युलर चॅनल सिलेक्ट करायचा असतो. मग आता एखादा पर्टिक्युलर चॅनल सिलेक्ट करायचं असेल तर आपण काय करतो? बघा, इथे रेझोनन्स सर्किट दिलेला आहे. इथे फ्रिक्वेन्सी आहे, वेगवेगळ्या चॅनलच्या फ्रिक्वेन्सी आहे. मग जो चॅनलची फ्रिक्वेन्सी आपण सिलेक्ट करतो तो चॅनल ती झाली फ्रिक्वेन्सी रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि तो चॅनल आपल्याला मिळतो. रेडिओमध्ये पण सेम आहे. डिफरंट टाईपचे स्टेशन सिग्नल्स असतात. 98.5 काय असतात स्टेशन सिग्नल्स. तर जे काही स्टेशन सिग्नल्स पाहिजे असतात आपल्याला ते स्टेशन सिग्नल्स आपण काय करतो? सिलेक्ट करतो. बट ते कशाने? तर ह्या रेझोनन्स सर्किटने आपण ते स्टेशन सिग्नल्स यूज करतो. मीन्स मोस्ट ऑफ ट्यून सर्किटचा यूज आपण टीव्ही आणि रेडिओ सर्किट्समध्ये करतो. ओके, सो इन इलेक्ट्रिकल LCR सर्किट, LCR मीन्स इंडक्टर कॅपॅसिटर रेजिस्टर. LCR सर्किट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिक्रीजेस. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे की LCR सर्किटमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे तो इन्क्रीज होतो वे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाल्यावर आणि ॲज कम्पेअर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिक्रीज होतो. ओके, सो बघा XC इज इक्वल टू काय असतं? 1/2πfc आणि XL इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? 2πfl. सो ॲट LCR सर्किट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज increases with frequency and capacitive reactance decreases. Okay, but at a particular frequency XL becomes equal to and they are equal and opposite to each other. Means XL is equal to XC. ओके, मीन्स एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ह्या सर्किटमध्ये काय होतं? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. दोघांची व्हॅल्यू सेम येते एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. ओके, सो त्या ज्या पॉइंटला हे असं कंडिशन येते XC इज इक्वल टू XL त्या पॉइंटला त्या सर्किटला आपण रेझोनन्स बोलतो. ठीक आहे, आता बघा तुला इथे फ्रिक्वेन्सी इथं इन्क्रीज झाल्यावर हा काय होतो? डिक्रीज होतो. आणि याच पॉइंटला इथे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाल्यावर XL काय होतो? इन्क्रीज होतो. बट
कधी कधी सर्किटमध्ये असा एक पॉइंट येतो, त्या पॉइंटला XC इज इक्वल टू XL मीन्स दोन्ही सेम होतात आणि तेव्हा त्यालाच त्या फिनॉमिनला काय बोलतो आपण, रेझोनन्स बोलतो. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला XC इज इक्वल टू XL असं कंडिशन येते त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी मीन्स रेझोनंट फ्रिक्वेन्सीलाच XC इज इक्वल टू XL अशी कंडिशन येते. ठीक आहे. मीन्स इन LCR सर्किटमध्ये हे इन्क्रीज डिक्रीज होत असतं, हे इन्क्रीज डिक्रीज होत असतं. हे कशावर डिपेंड असतं, ह्याची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर, ह्याची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टर. बट अशा ज्या पॉइंटला, ज्या फिनॉमिननला XC इज इक्वल टू XL येतं त्याला आपण रेझोनन्स बोलतो. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला हे दोन सिमिलर येतात, इक्वल होतात, त्या फ्रिक्वेन्सीलाच आपण काय बोलतो, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ओके. सो आता ह्या डायग्राम मध्ये ऍट 3 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आउटपुट ऑफ रेझोनन्स सर्किट इज मॅक्झिमम. ठीक आहे. बघा 3 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सीला जे रेझोनन्सचं आउटपुट आहे हे मॅक्झिमम रिस्पॉन्स आहे. ठीक आहे. अँड अबाव 3 किलोहर्ट्ज अँड बिलो 3 किलोहर्ट्ज इट ड्रॉप्स रॅपिडली. ठीक आहे. बघा अबाव 3 किलोहर्ट्ज अँड बिलो 3 किलोहर्ट्ज इट ड्रॉप्स रॅपिडली. ओके. सो देअर आर 2 रेझोनन्स सर्किट. 2 टाईपचे रेझोनन्स सर्किट असतात. फर्स्ट इज series resonance and second is parallel resonance. ओके. आता हे दोन्ही टाइप आपल्याला 1 by 1 बघायचंय. फर्स्ट इज सिरीज रेझोनन्स अँड सेकंड इज पॅरलल रेझोनन्स. ओके. सो फर्स्ट रेझोनन्सचं मिनिंग समजला. रेझोनन्स मीन्स इट इज द पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर सर्किट गिव्स मॅक्झिमम रिस्पॉन्स. इलेक्ट्रिक सर्किट मधला असा पॉइंट ज्या पॉइंटला सर्किट मॅक्झिमम रिस्पॉन्स देतो. ओके. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला सर्किट मॅक्झिमम रिस्पॉन्स देतो त्याला आपण काय बोलतो, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि सर्किटमध्ये अशी कंडिशन येते जेव्हा हे दोन्ही इक्वल असतात, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, त्या पॉइंटला आपण काय बोलतो, रेझोनन्स बोलतो. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला हे दोन्ही इक्वल असतात त्या फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी बोलतो. ठीक आहे. आणि 2 टाईपचे रेझोनन्स असतात. फर्स्ट इज सिरीज रेझोनन्स अँड सेकंड इज पॅरलल रेझोनन्स. ओके.